मनोमिलनाच्या पटकथेवर तुझ्या सोबतीनं अनेक पात्र साकारायची होती. मनोमिलनाच्या पटकथेवर तुझ्या सोबतीनं अनेक पात्र साकारायची होती. मात्र आता आठवणींच्या विंगेतून तुझ्या नखशिकांत आदांचं केवळ ऑब्झर्वेशन करतोय. सूक्ष्म आता आठवणींच्या विंगेतून तुझ्या नखशिकांत आदांचं केवळ ऑब्झर्वेशन करतोय. सूक्ष्म मी विंगेतून पाहतोय वैचारिक बैठकींच्या तालमीनंतर सुद्धा बाहेर न आलेली कलाकृती. मी विंगेतून पाहतोय तुला काय करायचंय, मला काय करायचंय हे ठरल्यानंतर सुद्धा बाहेर न आलेले संवाद. मी विंगेतून पाहतोय तुझ्या कानात डुलणारी फुलं, काळेभोर केस, बांगड्यांची किनकिन, हलक्याशा पैंजणांचा आवाज. मी विंगेतून पाहतोय. सूक्ष्म ऑब्झर्वेशन. तुझी आठवण यायच्या आधी आठवणीतल्या प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी डोळ्यातल्या कडांवर येऊन पहिल्या रांगेत बसायची साली. तुझी आठवण यायच्या आधी आठवणीतल्या प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी डोळ्यांच्या कडांवर पहिल्या रांगेत येऊन बसायची साले. मी तुझा प्रेक्षक आहे पहिला. मी तुझा प्रेक्षक आहे पहिला. माझा प्रवेश तुझी आठवण यायच्या आधी असायचा. माझा प्रवेश तुझी आठवण यायच्या आधी असायचा. आता काय रोज तुझी आठवण काढणं आणि विंगेत जाऊन बसणं. रोज तुझी आठवण काढणं आणि विंगेत जाऊन बसणं. तुझ्या नखशिकांत आदांचं केवळ ऑब्झर्वेशन करणं. सूक्ष्म एवढंच उरलंय. कारण मनोमिलनाच्या पटकथेवर तुझ्या सोबतीनं अनेक पात्र साकारायची होती. तू जरा कटाक्ष टाक ना. विंगेत, तुझ्या आठवणींच्या विंगेत, तुझ्या आठवणींच्या विंगेत, तुझ्या नखशिकांत आदांवर माझं असणारं केवळ ऑब्झर्वेशन. एकदा कटाक्ष टाक. मनोमिलनाच्या पटकथेवर तुझ्या सोबतीनं अनेक पात्र साकारायची होती.